मॅचला सुरुवात होते. पडघा त्यांच्या अगेन्स्ट टेंभिवली. चला मॅचला सुरुवात होते. दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. पडघा आणि टेंभिवली या दोन दिग्गज संघादरम्यान ही पुढील लढत आपण पाहतोय. सलामीची जोडी देखील मधाच्या आतमध्ये दाखल होते आणि अरबाज आणि साहिल ही सलामी अरमान आणि साहिल ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल झाली. त्यांच्या अगेन्स्ट टेंभिवली संघाला आपण पाहणार आहोत आणि किरणजी पाटील मोहिलीचे समाजसेवक यांच्याकडून टीम टेंभिवलीला शुभेच्छा येतात. ते देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील आपण करूयात हार्दिक स्वागत. यश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. ही वेगळी स्ट्रॅटेजी वेगळी रणनीती आपण पाहतोय. युवा गोलंदाज सध्याच्या घडीला टीम टेंभिवली करून खेळत असताना चांगली गोलंदाजी त्याने देखील केली आहे. आणि नक्कीच या हंगामामध्ये आपण विचार केला तर अनेक असे चांगले चांगले प्लेयर्स आता मात्र प्रत्येक गावातून पुढे यायला लागले. यंगस्टरला आता मात्र संधी मिळायला लागली आहे आणि त्या अनुषंगाने अंडर-25ची स्पर्धा त्या अनुषंगाने एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. जय बजरंग गोरसई बी या संघाच्या वतीनं अरमान आणि साहिल ही जोडी मधाच्या आतमध्ये 3 षटकांची ही मॅच आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील आपण पाहिलं तर नक्कीच चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कारण की चारही बाजूला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या अनुषंगाने शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक अगदी शॉट कव्हरला. पहिला शेंडू इथे मात्र अगदी पायांवरती जाऊन अदलतोय. लाईक बॉयच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. आडव्या बॅटने ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न देखील झाला होता परंतु मिडल ऑफ द बॅट हा चेंडू आला नाही. त्या अनुषंगाने इथे मात्र पहिला चेंडूवरती लेग बॉयच्या स्वरूपाने एक धाव. एका धावेच्या मधीने श्रीगणेश होत असताना मधाच्या आतमध्ये पडघा टीमचा यश चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडूवरती लोअर फुल टॉस चेंडू हाताळला होता. बीट केलं बॅटर्सला देखील. स्विंग या नामेस क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग झाला आणि लगेचच इथे मात्र थोडीशी दुखापत झाली असेल असं वाटतंय गोलंदाजाला. थोडंसं शरीराला जपून आपण खेळायचं. कॉन्क्रीट पिच असल्यामुळे इथे मात्र शूज थोडेसे स्लाइड झाले आणि त्या अनुषंगाने परंतु गोलंदाजी अव्वल दर्जाची पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती यशने सिंगल दिली होती. लेग पासच्या स्वरूपाने ती सिंगल देखील आली होती. त्यानंतर मात्र हा चेंडू निर्धाव फेकला. समोर अरमान आहेत. अरमानच्या नंतर मात्र बॅटिंगसाठी आपण साहिलला पाहिलं. सलामीची जोडी आहे आणि त्या अनुषंगाने सुरुवातीच्या षटकांमध्ये सुरुवात चांगली करून द्यावी लागेल. एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल टीम पडघाला. कारण की समोर टेंभिवली संघ आहे. शेवटपर्यंत बॅटिंग लाईनअप आहे त्यांच्याकडे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र सुरुवात दमदार करावी लागेल. मोनिश आणि मनीष बॅटल फार मोठा आहे. युवा जोडे दोन्ही बंधूंशी आणि अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात आणि आज देखील त्यांच्याकडे आशेनं पाहिलं जाईल यात मात्र शंका नाहीये. परंतु समोर गोलंदाज यश देखील तितकी चांगली गोलंदाजी करतोय. साहिलकडे स्ट्राईक असेल. गोलंदाज यार पुनशा ऑफस्टिक सोडली आहे. वेगावरती स्वार झाले होते परंतु आपल्या लेंथ मधून भरकटत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज यशला आपण पाहिलं. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 धावा धावफलकावरती आणि इथून कमबॅक करणं गरजेचं आहे.
याचा आक्षेप नोंदवला गोलंदाजाच्या शैलीवर चेक केलं जाईल आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. चला थर्ड अंपायर इथे मात्र उपस्थित केले जातील. नक्कीच अनेक स्पर्धामध्ये आपण टीव्ही अंपायरची मदत घेतो, परंतु इथे थर्ड अंपायर्स लगेचच मधाच्या आतमध्ये दाखल केली. यश शा गोलंदाजीवरती आक्षेप होता आणि त्या अनुषंगाने इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती 2 आहे. गोलंदाज तयार. यशला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुरुषा यश गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ इथे मात्र पंचांनी बीमर घोषित केला. बीमर घोषित केला आणि 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आक्षेप नोंदवला. त्याच्यानंतर मात्र हा बीमर चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला गेला. व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये पुनश्चा यशच्या माध्यमातून वारंवार आपण पाहिलं तर अतिरिक्तच्या स्वरूपाने धावा जोडल्या जातात. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले होते, दुसऱ्या चेंडूवरती डॉट, त्यानंतर वाईट आणि आता मात्र हा चेंडू बीमरच्या स्वरूपाने हाताळला जातोय. फ्री हिटचा चेंडू. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला. फ्री हिटचा चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे मात्र मिळेल फक्त 1 धाव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे यशच्या माध्यमातून. उर्वरित 2 चेंडू जर अतिरिक्तच्या स्वरूपाचे सोडले तर बाकी चेंडूवरती आपण पाहिलं तर अप्रतिम कामगिरी त्याने देखील केली. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. संत आणि साबदाची सुरुवात मधाच्या आतमध्ये पडगा संघाच्या वतीनं पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती प्रहार केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक डीप विकेटला चांगला झेल इथे मात्र पकडला आणि फलंदाज होते बाद. पहिला झटका फलंदाजी करत असताना टीम पडगाला. फलंदाज साहिल बॅक टू द पवेलियन. पहिला झटका इथे मात्र मधाच्या आतमध्ये लागत असताना साहिलच्या स्वरूपाने यश चांगली गोलंदाजी करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर चांगला खेळ करावा लागेल. पडगा टीमला देखील एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल. चांगली धावसंख्या बिल्डअप करावी लागेल. परंतु विचार केला तर आतापर्यंत चांगला प्रयत्न राहिला.
दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती मोईजला आपण पाहतोय. राय संघाकडून माईजला आपण पाहतोय. इथे पडका संघाच्या वतीनं मोईजला पाहतोय. बॅक ऑफ द चेंडूला पिच केला आडव्या बॅटने ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. मोठा फटका मारू दिला जात नाहीये गोलंदाज यशच्या माध्यमातून, कारण की अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे. सुरुवातीला थोडासा संघर्ष करावा लागला होता. आक्षेप देखील नोंदवत होता त्याच्या गोलंदाजीवरती, परंतु ॲक्युरेट गोलंदाजी आता मात्र मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अंतिम चेंडूचा काही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडण्यात यश संपादित केले. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आता देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अंतिम चेंडू आलाय डॉट आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम पडगा. वेदांत आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. वेदांत वरती विश्वास दाखवला आणि आता मात्र वेदांत देखील कशी गोलंदाजी करेल हे देखील पाहणं योग्य असेल, कारण की समोर आता मात्र ॲज अ बॅटर मोवीज आहे. त्याच्या सोबतीनं आपण पाहिलं तर अरमान आणि फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल मधाच्या आतमध्ये. फक्त 6 धावा धावफलकावरती जोडल्यात. हो, फटका दमदार आहे. डाऊन द बोर्ड टीम टेंभवलीने फार मोठी उपलब्धी इथे मात्र दिली जाते मधाच्या आतमध्ये. 2 चेंडू फेकलेत. फक्त इथे 2 धावा धावफलकावरती खर्च केल्यात वेदांतने देखील. इथे मात्र पुनश्च बीट केलेत. धावबादची संधी आणि इथे मात्र जिथे 1 धाव होती तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि धावबादच्या स्वरूपाने आता मात्र फलंदाज होईल बाद. कमालीचं क्षेत्ररक्षण. फलंदाज होते बाद मधाच्या आतमध्ये. मोईज बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र मोसीम दाखल होतोय. आता मात्र मोसीमला चांगली कामगिरी करावी लागेल. जबाबदारीनं खेळावं लागेल, कारण की ज्या पद्धतीची गोलंदाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज वेदांतच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये यशने फक्त 6 धावा खर्च करत महत्वाची 1 विकेट्स घेतली होती. आता देखील वेदांत कमालीची गोलंदाजी मधाच्या आतमध्ये करतोय. पुढील मॅच कलंबोली त्यांच्या अगेन्स्ट शहापूर. पुढील मॅच कलंबोली त्यांच्या अगेन्स्ट शहापूर. आपण लगेच टॉस साठी सज्ज राहा दोन्ही संघ. फटका दमदार आहे. उंची जास्त लांबी गाठेल का, परंतु इथे कमालीचा झेल टिपला. डाऊन दी बॉल आले आणि इथे मात्र वेल जज. आणखी 1 विकेट मधाच्या आतमध्ये आल्या पावलांनी मोसीम देखील तंबूच्या आश्रयाला. कलंबोली आणि शहापूर संघ आपण लगेचच टॉस साठी सज्ज राहायचा. पुढील मॅच आपलीच असेल. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 2 चेंडू निर्णायक असेल. किती धावांपर्यंत मजल मारेल हे देखील पाहणं योग्य असेल. धावा धावफलकावरती जोडल्यात त्या म्हणजे तब्बल 9 धावा. 9 धावा धावफलकावरती जोडण्यात यश संपादित केला. नवीन बॅटर आता मात्र मधाच्या आतमध्ये आवेशला आपण पाहणार आहोत. आवेश आणि त्याच्या सोबतीनं अरमान सलामीला आलाय.
आणि अरमानला इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत त्याने 3 चेंडू निर्धाव फेकून काढले. वेदांत पुन्हा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. अंतिम 2 चेंडू या षटकातील शिल्लक. ओ दांडी दांडी गोल. यू मे साइड डेफिनेटली फॉर द डिस्ट्रॉप. विकेटची प्राप्ती. आवेश देखील शून्यावरती बाद. अंतिम चेंडू इथे मात्र शिल्लक आणि अंतिम चेंडूवरती किती धावांपर्यंत मजल मारेल हे देखील पाहावं लागेल. बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतलेत आणि आता मात्र विकेट्स अँट्रिकच्या उंबरठ्यावरती. नवीन बॅटर सय्यामला आपण पाहतोय. सय्याम असेल आणि विकेट्स अँट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज वेदांत देखील असेल. हो चांगली गोलंदाजी. चांगला चेंडू होता. अवे ऑफ द बॉडी चेंडूला पिच केलं होतं आणि अंतिम चेंडूला डॉट. 2 षटकांचा खेळ समाप्त. आफ्टर द 2 ओव्हर्स धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 9 धावा. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सोहम ला आपण पाहणार आहोत. फक्त 9 धावा धावफलकावरती आहेत आणि सोहमला गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये यशने धावा खर्च केल्या. 6 महत्वाचे 1 विकेट घेतली. दुसऱ्या षटकामध्ये वेदांताला वेदांतने 3 धावा खर्च करत महत्वाच्या 2 विकेट्स घेतल्या आणि आता मात्र सोहम इथे मात्र सज्ज होतोय. पुढील मॅचच्या टॉस साठी कळंबोली आणि शहापूर संघ आपण या. कळंबोली आणि शहापूर संघ आपण लगेचच रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला संघनायक टॉस साठी असणं गरजेचं आहे. इथे मात्र चांगला चेंडू होता. त्याच्यावरती चांगला फटका देखील एक्झिक्यूट केलाय. धावपाची संधी आणि इथे मात्र थोडेसे बेट झाले स्वतः गोलंदाज. डबल माइंडेड आपल्याला पाहायला मिळाले. कारण की त्यांना असं वाटलं होतं की बॅटर्स पोहोचलेत, परंतु इथे यष्टांवरती चेंडू लावला असता तर कदाचित धोक्याशी घंटा वाजली असती. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले देखील नव्हते. परंतु 2 धावा धावफलकावरती. धावसंख्या डबल डिजिट अर्थातच 11 धावा. 11 ऑन दी बोर्ड आणि इथे मात्र लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने इथे मात्र धावा येत आहेत. धावा बॅटने येत नाहीत, परंतु अतिरिक्तच्या स्वरूपाने ज्या धावा येतात त्या संजीवून देण्याचं कार्य टीम पडघाला आपण पाहतोय. 11 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 धावा आहेत. हा वाईट होता, त्या अनुषंगाने 12 धावा धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळत आहेत. वडवा बाटणे ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आले, तो चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. क्षेत्ररक्षणाचं एफर्ट्स आपण नेहमीच पाहत असतो टीम टेंभिवलीच्या माध्यमातून. इथे देखील त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मधल्या आतमध्ये पाहायला मिळतं. 2 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळतात. षटकार आणि चौकार पाहायला मिळत नाही, परंतु सिंगल डबलने संघाची धावसंख्या पुढे नेत असताना मधल्या आतमध्ये टीम पडघाला आपण पाहतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढील मॅचच्या टॉस साठी टीम कोण रे? कळंबोली ना. कळंबोली आणि त्यांच्या अगेन्स्ट शहापूर. लगेचच आपण रिपोर्ट करा. मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात. वेल जज. क्या बात आहे. आणखी 1 विकेट्स मधल्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज अरमान जो सलामीला आला होता तो मात्र आता तंबूच्या आश्रयाला. सन्माननीय अजयजी पाटील गोरसे गावचे मेंटर आहेत आणि त्यांचं देखील आगमन झालं. वेलकम. संध्याकाळी आज त्यांच्याकडून मेजवानीचा बेत जरूर असेल, यात मात्र शंका नाही. दुपारी तर आहेच, संध्याकाळी देखील असेल. वेलकम.
नवीन चौदा धावा कॉन्स्टंट आहेत धाबा धाव फलकावरती आपण पाहिला तर आणि अंतिम दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि नवीन बाटामध्ये आतमध्ये 8व्या क्रमांकावरती मोबिनला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी लगेच या टीम कळंबोली आणि त्यांच्या अगेन्स्ट शहापूर आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज रिपोर्टिंग करा. दोन्ही संघाचे संघ नाही अथवा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आहे ते फार मोठी महत्वाची सूचना आहे. रिपोर्टिंग करा. ओ फटका दमदारा ओ मिसकम्युनिकेशन पाहायला मिळाला आणि चेंडू सीमा पार षटकार. षटकार येतो इथे मात्र मुंबईच्या बॅटमधून हा पहिलाच ब्लास्ट षटकार आणि षटकाराने धावसंख्या धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू इथे मात्र मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. टीम कळंबोलीचे संघटक उपस्थित टीम शहापूरचे कर्णधार आपण लगेचच या. टीम शहापूर प्लीज आपण लगेचच रिपोर्टिंग करा टॉस साठी. कळंबोली संघ इथे मात्र सज्ज असेल. अंतिम चेंडू या इनिंग मधील हो आणखी एक फटका दमदार आहे परंतु डाऊन दी बॉल आता मात्र लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतील आणि विकेटची प्राप्ती. अंतिम चेंडूवरती इथे विकेट्स प्राप्त केला आहे. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे तब्बल 20 धावा जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता असेल आणि 21 धावा कशा पद्धतीने सत्वा डिपेंड होतील या मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात आमचे साधी समालोचक व्हॉइस ऑफ सरवली भिवंडीचा गोड आवाज विशालजी पाटील ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू. टॉस साठी आपण या लगेच कळंबोली संघाचे संघनायक शहापूर संघाचे संघनायक आपण लगेचच टॉस साठी या. 5 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिला. 5 मिनिटांमध्ये जर तुमचा संघ किंवा कर्णधार इथे उपस्थित झाला नाही तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजकांच्या वतीनं या सूचना आहेत. 5 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल. 5 मिनिटांमध्ये टॉस साठी आपला संघनायक आपण लगेचच पाठवा. चला मायक्रोफोन वर दे आता मात्र जोडले जातील विशालजी पाटील यांचा गोडाबाज. थँक्यू. थँक्यू सो मच विश्वासजी केने. मॅचकडे आपण वळूया. पहिलं सत्र समाप्त झालं. एकूण 20 धावा बनवण्यात आल्या आणि 21 धावांचं लक्ष्य इथं सेट करण्यात आलंय. बघा एक गोष्ट राहिली की पहिलं सत्र आपण उचलून पाटलं तिथे बॉलिंगचा दर्जा फार चांगला पाहायला मिळाला. बिकॉज यश असतील वेदा टीम अंबरजे आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम कलंबोली अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोडसे बी टीमचा मेंटॉर अजयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया.
अजयजी पाटील साहेबांच्या शिवसेना टॉस केला जातोय. गोरसे बी टीमचा मेंटॉर आहेत. टॉस केला जातोय आणि टॉस जिंकला टीम कलंबोले. निर्णय फिल्डिंगचा निर्णय. बघा दोन्ही टीम्स लांबचा प्रवास करून आलेले आहेत. वीस धावांचं लक्ष समोर. स्ट्रायकिंग एंड वरती मोनिश पाटील आणि त्यांचा समवेत मंदार गोराटकर. पगला बॉल. पगलाच बॉल. स्विच हिट. गॅप मध्ये फिल्डर धावतात बट बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकाराने सुरुवात. एकंदरीत ते प्रेक्षक होते. मला असं वाटलं की फिल्डर आहे कारण बिकॉज जर आपण पडघा टीमची जर्सी पाहिली तर ती देखील ब्लॅक कलरची आहे. बाउंड्रीने सुरुवात. मोनिश पाटील चा फार चांगल्या आठवणी आहेत या क्रीडांगणामधल्या आणि गोरसी बी रिलेटेड ही एक आठवण आहे मला आठवतं. बट हा फटका मिस्टामिंग आहे. बॉल हवेमध्ये आहे. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर येतात बट कॅच ड्रॉप. बघा एकंदरीत ऑलरेडी तुमच्याकडे रन्स नाही आहेत आणि त्यातल्या त्यात तुमचा बॉलर एखादी अपॉर्च्युनिटी क्रिएट करतोय तिथेही कॅच ड्रॉप. धावपळक 6 वरती. मग आठवणींविषयी आपण चर्चा करत होतो. एक निसटता विजय ग्रामीण फॉर्मॅट मध्ये गोरसे बीचा अगेन्स्ट याच क्रीडांगणावरती मोनिश पाटीलने टेंबिवलीला मिळवून दिला होता. हा फुल टॉस आणि थेट जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. फुल टॉस बॉल वरती फुल टोल सिक्सर. षटकार इथे येतोय. धावफलक आता 12 वरती आणि जिंकण्याकरिता फक्त आणि फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. 21 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं होतं. हा ही फुल टॉस बट बॉल हवेमध्ये आहे. विकेट कीपर यस कॅच पकडतील. पगला धक्का लागला. मोनिश बाद झालाय बट मोनिशने ऑलमोस्ट हे क्लिअर केलंय की या मॅच मध्ये आपल्याला विजयाच्या दिशेने टेंबिवली संघ डेफिनेटली जाताना दिसेल. सर न्यू बॅटर लवकर पाठवायचं आहे टीम टेंबिवली. न्यू बॅटर मनीष पाटील. बघा एक बंधू डगआउट मध्ये गेलाय. दुसरा बंधू मैदानात सातमध्ये आला. मनीष ही जोडी सातत्याने चांगला खेळ केलाय. गतवर्षी मलाही आठवतं नावा टीमचा अगेन्स्ट जेव्हा टेंबिवली टीम अडसरीमध्ये होती स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये तेव्हा याच जोडीने एक जबरदस्त पार्टनरशिप बनवली होती मनीषने आणि तिथनं एक चांगला टोटल पर्यंत पोहोचवलं होतं टेंबिवली टीमला त्या मॅच मध्ये. आणि टेंबिवली टीमचा सक्सेसचा मागे सर्वात महत्वाची गोष्ट ही राहिली की यंगस्टर्स भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये खेळ करतात. अपील सुरू आहे. लाऊड शाऊट. अजूनही बॉलर साहिल पाहत आहेत अंपायरकडे पण अंपायर सहमत नाही आहेत. पण अपील केली कशासाठी होती हा प्रश्न मला नक्कीच जाणवतोय कारण बिकॉज बघा आपण लेग बिफोर विकेट या स्पर्धेमध्ये ठेवलाच नाहीये. लो फुल टॉस ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. सिंगल मिळेल. एकंदरीत मनीष इंटरेस्टेड दिसत होते दुसऱ्या धाब्यासाठी पण मंदारने रिस्पॉन्स दिला नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स बनवण्यात आल्या 13 आणि प्लस 2 रनची पॅनल्टी आपण इम्प्लिमेंट करूया बिकॉज ड्रेसिंग कंपल्सरी आहे. सो दॅट्स वाय 2 रन्स पॅनल्टी आपण इम्प्लिमेंट करूया. स्कोर कार्ड आता 15 आणि जिंकण्याकरिता आता 6 धावांची आवश्यकता.
CCG चॅलेंज क्रिकेट ग्राउंड वरती ही स्पर्धा जे बजरंग गोडसे बी चषक 2025-26 पर्व अगदी मला वाटतं की एक हप्त्यामध्ये सर्व नियोजन आयोजन केले मॅनेजमेंट कमिटीने आणि प्रत्येकी गोष्टीची काळजी त्यांनी घेतली. 2 समसमात्या ट्रॉफीजही आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी कोणती तरी एक ट्रॉफी रांजनोली संघ नेणार आहे हे कन्फर्म आहे. एक माहिती आमच्यापर्यंत येत आहे की टेंबिवली टीमला ही ड्रेसिंग साठी 2 रनची पेनल्टी होती. सो दॅट्स वाय कोणत्या टीमला कोणत्या प्रकारे पेनल्टी नसेल जिंकण्याकरिता अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक जिंकण्याकरिता अजूनही जर आपण पाहिलं तर 8 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर द विकेट पगलास बॉल प्लेन मिस डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने सुरुवात या सेकंड ओव्हर मध्ये केली जाते. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. बघा आपण एक गोष्ट खरं तर सांगावीशी वाटते या चरणावरती की पॉझिटिव्ह वे मध्ये विचार केल्यानंतर अजूनही 8 बाकी आहेत. रन्स अजूनही आहेत. कारण एकंदरीत बघा आपण कमीत कमी टोटली डिफेंड होताना पाकलेले आहेत. पण ग्राउंड मध्ये मनीष आहे ही गोष्ट आपण विसरू शकत नाहीये. सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता आणि आता तो केलाय. बिकॉज रनिंग बिटवीन द विकेट मध्ये फार क्विक आहेत. मनीष असतील मोनिश असतील मंदार गोरटकर साठी खऱ्या अर्थाने फार मोठा स्ट्रगल आहे. कारण मंदारची रनिंग बिटवीन द विकेट जर आपण कम्पेअर केलं मनीषला तर थोडी स्लो आहे. पण रिस्पॉन्स चांगला दिला मंदारने. आणि जिथे मला वाटतं की फक्त एकच धाव जायला हवी होती तिथे या 3 धावा आल्या. तसं कारण आहे की रनिंग बिटवीन द विकेट मध्ये फार क्विक आहेत मनीष. पण मंदारला खऱ्या अर्थाने मंदारला दाद द्यावी लागेल कारण त्याने रिस्पॉन्स दिला. 3 मिळतील. धाव फलक आता 16 वरती आणि हा फटका विजयाचा पिकअप स्ट्रोक पिक केला आणि डिलिव्हर केला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार येतोय. सामना समाप्त. सामना जिंकलाय टीम टेंबिवलीने. अभिनंदन टीम टेंबिवली. हार्ड लक.